महाराष्ट्रातील सर्व ITI करत असलेल्या विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। तर हे आजचं आपलं सेशन ITI फर्स्ट इयर सर्व ट्रेडच्या विद्यार्थ्यांकरता महत्त्वाचं आहे, कारण आजच्या सेशनमध्ये आपण एम्प्लॉयबिलिटी स्किल जो सब्जेक्ट सर्वांना कंपल्सरी आहे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांकरता त्यांचं आपलं आजचं हे सेशन आहे, ज्यामध्ये आपण जे आपल्याला निम्मीनी 575 MCQ दिलेले आहे त्या MCQ आधारित आहे। त्याचा आजचा आपला 16वा क्लास आहे आणि ऑलवेज मराठी महाराष्ट्र असल्यामुळे मराठी आणि इंग्लिशमध्ये आपलं पूर्ण सेशन असणार। आजच्या क्लासमध्ये आपण 6व्या युनिटला कव्हर करणार आहे। त्याची PDF डाउनलोड करायची असणार तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देऊन ठेवलेली आहे, तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि आजचा जो युनिट आहे तो 16व्या क्लासमध्ये आपण कव्हर करणार आहे 7वा डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन, म्हणजेच विविधता आणि समावेशन म्हणजे एकत्रित येणं। तर याच्याशी रिलेटेड आजचं काय पूर्ण सेशन आहे, याच्यामध्ये 30 MCQ आहे आणि 30ही आपण आजच्या सेशनमध्ये पूर्ण संपवण्याचा प्रयत्न करू, म्हणजे सरळ 7वा युनिट संपवून टाकू। आणि याच्यापूर्वी जे 6 युनिट झालेले आहे त्याचे जर तुम्हाला सेशन बघायचे असणार तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता, ठीक आहे। आणि त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा किंवा प्रकारचा मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन यायला हवं, ठीक आहे। चला वळूया मग आपल्या मेन विषयाकडे। तर आजचा आपला 16वा क्लास आहे, ज्यामध्ये आपण 7व्या युनिटला सुरुवात करू आणि संपवून पण टाकू, ज्यामध्ये 30 MCQ आहे, ठीक आहे। प्रश्न 2 भाषेमध्ये असतील, बाकीची इन्स्ट्रक्शन तुम्हाला द्यायची गरज नाही, ठीक आहे। तर बघा पहिला प्रश्न आहे आपल्या 7व्या चॅप्टरचा पहिला प्रश्न आहे की शरीर आणि लैंगिक अवयव ज्याने आपण जन्माला आलो आहोत ते व्यक्तीच्या रिकामी जागा संदर्भित करतात, ठीक आहे। प्रश्नाचं म्हणणं काय ते सांगतो तुम्हाला मी। प्रश्नाचं म्हणणं असं आहे की जे आपलं शरीर आणि शरीरावरती जे अवयव आहे जे लैंगिक, आता तुम्हाला माहित आहे की आपल्या याच्यामध्ये 3 जेंडर असतात। 3 म्हणजे कोणता, एक मेल असू शकते, एक फिमेल असू शकते आणि एक अदर असू शकते। तर मग आता 3 जेंडर आहेत, मग त्याला जेंडर म्हटलं जातं। कधी त्याला कोणत्या भाषेने संदर्भित केलं जातं त्याला आपण सेक्स म्हणतो। काय म्हणतो आपण, सेक्स। जसं तुम्ही जर कुठे गेले फॉर्म वगैरे भरायला तर फॉर्ममध्ये कधी कधी इथं जेंडर लिहिलेलं असतं आणि कधी कधी तुम्हाला इथं सेक्स लिहिलेलं असतं। मग तुम्हाला ठरवायचं आहे मग मी मेल आहे की नेमकं फिमेल आहे की नेमकं अदरमध्ये जातात, मग तुम्हाला तिथे काय करावं लागतं, टिक करावं लागतं की मेल आहे की फिमेल आहे की अदर आहे ते, ठीक आहे। तर मग तेच त्याला नेमकं काय म्हटलं जातं, म्हणजे कशाने परिभाषित केलं जातं किंवा संदर्भित केलं जातं, त्याला सेक्सनी संदर्भित केलं जातं। तर लक्षात ठेवा त्याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे। आता जेंडरनं सेक्स विचार केला तर जेंडरच्या ठिकाणी तुम्हाला सेक्स पण लिहिलेलं दिसतात। ॲक्च्युली आन्सर दोन्ही बरोबर आहे, पण आपल्या निम्मीच्या हिशोबाने आणि वर्कबुकच्या हिशोबाने तिचं जे ब्लँक आहे त्याला सेक्स असं म्हटलं जाईल, किंवा मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, आता जेंडरला सेक्स न सेक्सला म्हणजे दोन्ही मिक्स होऊ शकते, तर मिक्स होऊ नका देऊ, सेक्स तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे। नंतरचा प्रश्न आहे रिकामी जागा ही एक श्रद्धा कल्पना आहे जी कदाचित सत्य नसेल। आता कोणती, जसं तुम्हाला माहीत आहे की रूढी परंपरा आहे आपल्या समाजामध्ये, रूढी परंपरा आहे। जनरली आपण जेंडरबद्दल बोलू, म्हणजे सिलेबसचं बोलू, म्हणजे जेंडर स्टेरोटाईप आहे। काय स्टेरोटाईप आहे, म्हणजेच त्याला रूढी परंपरा म्हटलं जाईल। म्हणजे कसं की आपल्या इथं ठरवलं जातं नाही भांडे मुलींनीच घासले पाहिजे, बरोबर आहे, मुलांनी बाहेरच काम करायला गेलं पाहिजे, बरोबर आहे। जर म्हणजे काही दुःख झालं तर मुलीनं रडलं तर चालणार, मुलांनी रडता येणार नाही, कारण मुलगा रडला तर मग म्हटलं जाते का बरं तू मुलीसारखा रडते, का बरं बाईसारखा रडते, असं म्हटलं जातं। मग त्याला इमोशन नाही आहे का, त्याला रडण्याचा अधिकार नाही आहे का, आहे त्याला नाही वाटत का रडावंसं वाटते, पण समाजातल्या रूढी परंपरा काही गरज नाही आहे ना, जसं मुलीला दुःख होते रडू शकते मग मुलालाही दुःख होऊन रडू शकते। तर असं भेदभाव बऱ्याचशा गोष्टी ठरवलेल्या आहे, म्हणजे मुलगी घरीच काम करणार ना पोरगा बाहेरच काम करणार, म्हणजे असं ठरवलेलं आहे, पण याला रूढी परंपरा। पण आता जग बदलत चाललं आहे, आता मुली जॉबवर जाईल आणि मुलं घरी भांडे घासणार, याला ॲक्च्युली फरक काही पडणार नाही, सारखंच होणार आहे। पण रूढी परंपरामध्ये कसं होते, मग त्या व्यक्तीला कमीपणा वाटते, अरे माझी पत्नी काम करताय आणि मी घरी भांडे घासताय, तर थोडासा विषय काय होतो, वेगळा होतो, पण भविष्य त्याच्याच वाटेवर लागलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा। कारण मुलींची जॉबवर लागण्याची संख्या जास्ती झाली आणि मुलांची कमी झालेली आहे, त्याचं ते कारण आहे, ठीक आहे। भविष्यात काय होते बघू मग आपण। सध्या त्याला काय म्हणता येईल, त्याला रूढी परंपरा म्हणता येईल, म्हणजे त्याला स्टेरोटाईप म्हटलं जातं। वेगळे असतं, रंगाचा स्टेरोटाईप असतं, तुमच्या जेंडरचा स्टेरोटाईप असतं, असं वेगळे प्रकार आहे। आता तेवढं डिटेलमध्ये फक्त लक्षात
ठेवा की रूढी परंपरा ही एक श्रद्धा किंवा कल्पना आहे जे माणसांनीच लोकांनी ठरवून ठेवला. म्हणजे जसं लग्न झाले की मुलगीच मुलाच्या घरी गेली पाहिजे हे काही लिहिलेलं नव्हतं कुठं, हे ठरवलं गेलं आहे. म्हणजे रूढी परंपरा झाली आहे. पण आता उलटं पण होऊ शकतं की मुलाला मुलीच्या घरी जावं लागणार भविष्यामध्ये. ठीक आहे, तर हे काही वेगळा काही विषय नाही. ठीक आहे, त्याला स्टेरिओटाइप म्हटलं जातं. म्हणजे त्याचं उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, मुले अनेकदा त्यांचे रिकामी जागा व्यक्त करण्यापासून परावृत्त होतात. परावृत्त म्हणजे डिस्करेज होतात. मी आत्ताच सांगितलं की मुलगा जर असला आणि त्याला दुःख होत आहे, तो रडू नाही शकत. रडला तर म्हणते बघ म्हणते मुलीसारखा रडता म्हणते, बघ म्हणते बाईसारखा रडता म्हणते, असं म्हटलं जातं. तर ते काय रूढी परंपराचा विषय आहे ना. मी मगच त्याच्याबद्दल एक्सप्लेन दिलं, जास्त बोलायची गरज नाही आहे. तर त्याला काय करता येईल बघा, म्हणजे एखादा मुलगा आहे, ठीक आहे, एखादा मुली आहे किंवा मुलगा आहे, बॉय आहे, इथं अनेकदा त्याच्या रिकामी जागा व्यक्त करण्यापासून परावृत्त होतो. म्हणजे तो डिस्करेज होतो. काय करण्यासाठी भावना म्हणजे आपले इमोशन तो शेअर करू शकत नाही. आपले इमोशन दुःख म्हणा, रडू शकत नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी. म्हणजे मी फक्त रडायचं उदाहरण दिलं तुम्हाला. ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणू, भावना व्यक्त करू शकत नाही तो किंवा इमोशन व्यक्त करू शकत नाही. म्हणजे याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, नंतरचा प्रश्न आहे रूपा. ठीक आहे, रूपा आता मुलगी आहे. रूपा तिच्या कामात अत्यंत कार्यक्षम असूनही, बघा रूपा एकदम एक्सपर्ट आहे तिच्या कामामध्ये. तिचा व्यवस्थापक म्हणजेच तिचा काय मॅनेजर, तिचा मॅनेजर रमेशला, लक्षात ठेवा दोन व्यक्ती आले, रमेश म्हणजे आता मुलगा आहे, बहुतेक फील्ड आणि प्रवासाची संबंधित प्रकल्प देतो. हे रिकामी जागाचे उदाहरण असू शकते. काय म्हणताय बघा प्रश्नात की रूपा एकदम एक्सपर्ट आहे पूर्ण कामामध्ये, पण तिचा मॅनेजर काय करते, जर बाहेर जायचं असलं, प्रवासाचं काम असलं, बाहेर एखाद्या साईडवर काम असलं, तर रूपाला काम न देता ते रमेशला काम दिलं जातं. कारण रमेश मुलगा आहे ना. म्हणजे काय झालं, सरळ इथं भेदभाव झाला. सरळ काय झाला, भेदभाव झाला. तर यालाच काय म्हटलं जातं, स्टेरिओटाइप म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, स्टेरिओटाइप म्हणजेच ते रूढी परंपरा. म्हणजे काय, नाही मुलीनी बाहेर नाही गेलं पाहिजे का, बाहेरचे काम मुलीला जमणार नाही बा, मुलगाच करू शकते. हा काय एक रूढी परंपरा आहे जे पूर्वीपासून चालत आलेली आहे, आता हळूहळू मोडत चाललेली आहे. ठीक आहे, म्हणून याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, नंतरचा प्रश्न आहे, अजिमला नृत्य शिकायचे आहे आणि लिंग स्टेरिओटाइपला आव्हान द्यायचे आहे. ते पूर्णपणे रिकामी जागा आहे. कशा आहे बघा, अजिम म्हणजे काय, एक मुलगा आहे आणि त्याला नाचायला आवडते. काय आवडते, नाचायला आवडते. आता आपलं स्टेरिओटाइप काय म्हणते, रूढी परंपरा काय म्हणते की नाही मुलींनी नाचला तर चालते, मुलांनी नाचायचं नाही. मग काय तू नाची झाला का, असं बोललं जातं. बरोबर आहे, म्हणजे फक्त मग मुलगा नाचला तर मग डान्स करताय, डान्स शिकत आहे, अरे तू काय मुलगी आहे का, असं बोललं जातं. मग जे सरळ इथं लिंगाचा भेदभाव झाला. काही जरुरी नाही आहे ना, का बरं त्या मुलगा छान नाही नाचू शकत किंवा मुलाला डान्स शिकावं नाही का, ठीक आहे शिकू शकतो, करू शकतो. तर तो आता आव्हान देणार आहे आणि तो शिकणार आहे. तो काही विचार करणार नाही या गोष्टीचा आणि तो डान्स शिकायला जाणार आहे. कोण, अजिम. ठीक आहे, तर मग ते पूर्णपणे काय बरोबर आहे, काही चुकलं नाही आहे. म्हणजे ते सर्व कसं आहे, ठीक आहे म्हणजे बिलकुल काय ओके आहे. ठीक आहे, म्हणजे याचं डी उत्तर काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लोक, बघा रिकामी जागा, लोक, समुदाय आणि कुटुंबाचे विभाजन होऊ शकते. विभाजन म्हणजे तुकडे. आता हे कधी होऊ शकते, एखाद्या घरामध्ये समजा 2-3-4च मेंबर आहे समजा, त्याच्यामध्ये जर एकामेकाचं पटलं नाही, एकामेकाचे विचार नाही पटले, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, भेदभाव म्हणतो. काय म्हणतो, भेदभाव. जर भेदभाव झाले तर लोकांचे तुकडे होणार म्हणजे असे कापून नाही जाणार, संबंध तुटून जाणार. समुदाय म्हणजे एक कम्युनिटी आहे ते पण तुटून जाईल. कुटुंब आहे ते पण विभाजित होऊ शकते कधी जर भेदभाव झाला तर. म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये डिस्क्रिमिनेशन म्हटलं जातं. म्हणजेच काय, भेदभाव. त्याच्यामुळे लोक, समुदाय आणि कुटुंब यांचे काय होऊ शकते, विभाजन होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे सी उत्तर काय करायचं, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, भारतात 5 वर्षाखालील अधिक रिकामी जागा लोकांना पुरेसे पोषण मिळत नाही. आता बघा, म्हणजे आपल्याकडे प्रश्न काय म्हणताय की समजा 10 मुले म्हणजे बॉईज आहे आणि 10 गर्ल्स आहे, 10 काय गर्ल्स आहे. तर या दोघांनाही आता मुले आहे म्हणजे मुलं आहे ना मुली पण आहे, तर यांना पुरेसा आहार मिळत नाही. आता महाराष्ट्राची तरी स्थिती ठीक आहे, पण अदर जे काही स्टेट आहे त्याच्यामध्ये ही खूप बिकट परिस्थिती आहे. कारण इथे समजा 10 पैकी 10 जणांना जेवण मिळत असेल, प्रॉपर पोषणपूरक आहार जर मिळत असणार, तर मुलींना त्याच्यातले 7 किंवा 8च मुलींना पोषक आहार मिळतो. 2-3 मुली काय होतात त्याच्यामध्ये मागे पडतात. 2-3 मुली काय होतात मागे पडतात, म्हणजे सरळ त्यांना पोषक आहार सुद्धा मिळू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. का बरं, इथं स्टेरिओटाइप झाला. नाही मुलगा आहे तर खा रे बापा तू 4-5 पोळ्या खाऊन घे, मुलगी आहे तर तू एकच खा, कारण की मुलगी आहे ना, तू एकच का, म्हणजे असं केलं जातं ना, असं होतं बऱ्याच ठिकाणी. आपल्या इथं काही असं होत नाही. ठीक आहे,
म्हणून याचं आता इथं म्हटलं आहे की अधिक मुली लोकांना पुरेसे पोषक आहार मिळत नाही, म्हणजे याचं बी उत्तर काय झालं, एकदम फायनल झालं. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, भेदभावामुळे व्यक्तीला रिकामी जागा वाटू शकते. जर भेदभाव असला, डिस्क्रिमिनेशन मग शब्द सांगितला मी, तर काय होऊ शकते, कमकुवत नाही, त्रस्त नाही, विभाजित होऊ शकते. काय होऊ शकते, विभाजित. म्हणजे जर भेदभाव झाला, समजा एका ठिकाणी काम करताना म्हटलं अरे हे मुलगी आहे किंवा हा मुलगा आहे, मग काय होईल, तो त्याला असं विभाजित झाल्यासारखं वाटणार, तो प्रॉपर पद्धतीने कामही करू शकणार नाही. बरोबर आहे, असं विभाजित केलं तर. ठीक आहे, म्हणजे याचं सी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. नंतरचा प्रश्न आहे, जुलीला तिच्या त्वचेच्या रंगामुळे वेगळ्या पद्धतीने वागवले जाते. हे आहे काय आहे, रिकामी जागा. काय आहे की जसं एकाला म्हणतो ना, अरे हे कारा आहे या भुरा आहे असं बोलतो ना आपण, की एखादी मुलगी आता जुली सावळी असणार, काळी असणार पाहायला, तर तिला डिस्क्रिमिनेट केलं जातं. डिस्क्रिमिनेट म्हणण्यापेक्षा डिस्क्रिमिनेट नाही म्हणता येईल, तिच्यासोबत काय होते की तिला कमीपणा वाटणार, अशा पद्धतीची वागणूक केली जाते, भेदभाव केला जातो. काय केला जातो, भेदभाव केला जातो. त्यालाच काय म्हणतो, भेदभाव म्हणजेच काय, डिस्क्रिमिनेशन. म्हणजे तू काळी आहे तर तू बाजूला बस, तू गोरी आहे ना तू इकडे बस, असं केलं की मग त्याला आपण काय म्हणू, भेदभाव म्हणू. तर तिच्यासोबत काय होते, भेदभावाची वागणूक केली जात आहे, म्हणजे त्याला डिस्क्रिमिनेशन असं म्हटलं जाईल. आताच आपण शब्दाबद्दल बऱ्याचदा बोललो, त्याचंही उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर अजा, आता इथं आजा लिहिला आहे, अजा लक्षात ठेवा, कारण स्पेलिंग अजा ना आजाची एकच. अजा म्हणते की स्त्रिया पुरुषांपेक्षा चांगल्या शिक्षक असतात. बघा, अजाच काय म्हणणं आहे की स्त्रिया पुरुषांपेक्षा चांगल्या शिक्षक असतात. पण गरजेचं आहे का, तुम्ही आयुष्यात बघितलं असणार, काही सर पण छान आहे ना, काही मॅडम पण छान आहे शिकवण्यामध्ये, बरोबर आहे. तर काही हे सत्य गोष्ट झाली का, नाही मॅडमच खूप छान असतात बा, असं काही नाही आहे. ठीक आहे, तर सुनीता तिला थांबवते आणि म्हणाली की तुम्ही असे बोलू शकत नाही. म्हणजे सुनीताने थांबवलं, म्हटलं अरे तू अजा अशी म्हणू शकत नाही, कारण ते रिकामी जागा आहे. ते तसं बोललं म्हणजे काय झाला, तो एक प्रकारचा भेदभाव झाला. काय झाला, भेदभाव झाला. मग ते मास्तर असो नाही तर मास्तरी नसो, दोन्ही पण चांगले असू शकतात ना, दोन्ही पण खराब पण असू शकतात. तर भेदभाव करायचा इथं काही विषय नाही की म्हणजे मास्तर आहे तर वेगळा आणि मास्तरी नाही तर वेगळं, असं काही होत नाही, असं तिचं म्हणणं होतं. ठीक आहे, म्हणजे याचं डी उत्तर काय झालं, परफेक्ट झालं. म्हणजे त्या ब्लँकमध्ये भेदभाव येतो. त्याच्यानंतरचा समानता म्हणजे समान परिस्थितीत लोकांकडे रिकामी जागा आहे. काय काय बघा, समानता कधी म्हणता येईल, समानता जसं युनिफॉर्म सिव्हिल कोड बिल आला आहे. आता ते बिल आला आहे म्हणजे सुरू आहे त्याची भानगड, न्यूज वगैरे ऐकत असाल तर तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर मग त्या सिव्हिल म्हणजे सिव्हिल कोड असं म्हटलं जातं, तर UC पण म्हटलं जातं, असं लाँग फॉर्म आहे, त्याच्याबद्दल प्रश्नात काही नाही आहे. तू फक्त एवढं सांगायचं आहे की समानता म्हणजे काय, समान अधिकार, समान स्थिती सर्वांची, सर्वांना समान संधी, हे सर्व असणार लोकांकडे, तेव्हा आपण त्याला काय म्हणू, समानता म्हणू शकतो. म्हणजे एखाद्याकडे खूप सारे अधिकार आणि एकाकडे काही अधिकार नाही, मग त्याला समानता म्हणता येईल का, नाही. सर्वांना मूलभूत अधिकार दिलेला आहे संविधानामध्ये, तर तेवढेच सर्वांना सारखं आहे बिलकुल. मग सर्वांची स्थिती पण सारखी करावी लागेल, मग सर्वांना सारखी संधी पण द्यावी लागेल. या सर्व गोष्टी होणार तेव्हाच आपले काय येणार, सर्वजण समानतेमध्ये. ठीक आहे, तर म्हणून याचं सर्व स्थिती असली पाहिजे, म्हणजे याचं लोकांकडे सर्वच असलं पाहिजे, म्हणजे याचं डी उत्तर काय पाहिजे, एकदम फायनल पाहिजे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, त्याची लिंग ओळख विचारात न घेता सर्व लोकांना समान अधिकार असणे आवश्यक आहे, त्याला रिकामी जागा म्हणतात. बघा, त्याच्या लिंगाचा विचार केला जात नाही. आता लिंगाचा विचार म्हणजे ही मुलगी आहे की हा मुलगा आहे, किंवा ही स्त्री आहे की हा पुरुष आहे, याचा विचार न करता कामाच्या ठिकाणी तू कोणतंही काम कोणीही करू शकते, किंवा त्याला कोणतंही काम दिलं जाते, म्हणजे समानता आहे. म्हणजेच त्याला काय म्हणता येईल, त्याला म्हणता येईल लिंग समानता, म्हणजे जेंडर इक्वॅलिटी. म्हणजे मुलगी आहे तर ऑफिसमध्येच बसून काम करणार अशातला भाग नाही, ते बाहेर फील्डवरती पण जाऊ शकते ना. पुरुष असणार तर बाहेरच गेला पाहिजे अशातला गरज नाही, तो ऑफिसमध्ये बसून पेपरचं पण काम करू शकते. म्हणजे काय की लिंग न बघता तुम्हाला काय येते त्याच्यानुसार तुम्हाला काम दिलं, म्हणजे ती काय झाली, तुमची लिंग समानता झाली. म्हणजे लिंगाचा इथं विचार केलेला नाही, म्हणून याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, महिला आणि पुरुषांना एकाच कामासाठी समान वेतन दिले जात नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे, हे रिकामी जागा म्हणून ओळखले जाते. आता बघा काय की म्हणजे बाया आणि माणसं शेतामध्ये कामाला गेले, माणसाची वेगळी रोजी आणि बाईची वेगळी रोजी. मग हे म्हणजे कशावरनं त्या रोजी म्हणा किंवा त्याला वेजेस म्हणतो आपण, पगार म्हणतो आपण, या दोघांमध्ये कसा काय फरक, काम तर सारखंच दिलं तरी पण दोघांमध्ये काय पडतं, फरक करतं. त्या फरकाला काय म्हटलं जाईल, त्याला म्हणता येईल वेतनातील तफावत. म्हणजेच काय, वेज गॅप म्हणता येईल. वेज म्हणजेच तुमचं वेतन, त्याच्यामधला गॅप, कारण की महिलेला वेगळी आणि त्याच्यापेक्षा पुरुषाला जास्त. म्हणजे हे काय झालं, लिंगानुसारच भेदभाव चाललेला इथं असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे याचं बी उत्तर काय एकदम फायनल. ठीक आहे, म्हणजे त्याला
वेज गॅप म्हटलं जातं. त्याच्यानंतर नीना ही दिव्यांग म्हणून जन्मलेली आहे. ठीक आहे, नीना कशी आहे, हँडिकॅप आहे. कशी आहे, हँडिकॅप आहे, डिफरन्शियली बर्न झाली आहे, ती अनेबल आहे. ठीक आहे, तिच्या शिक्षकांनी तिच्याशी रिकामी जागा उपचारच्या ठिकाणी व्यवहार केला पाहिजे. कसा, समजा क्लासमध्ये 10 मुलं आहे आणि एक 11वी नीना आहे आणि ती हँडिकॅप आहे. ठीक आहे, तर त्या सरांनी म्हणा, मॅडमनी म्हणा, त्या सर्वांशी 11 जणांची समान वागणूक केली पाहिजे. काय केली पाहिजे, समान वागणूक केली पाहिजे. कारण की ती हँडिकॅप आहे म्हणजे काय तिला टाकून देणार अशातला भाग नाही, किंवा तिला एकदम सामोरं घेणार अशातला भाग नाही. सर्वांना काय इक्वली बरोबरीने काय केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे आणि उपचार म्हणण्यापेक्षा तिच्याशी व्यवहार कसा केला पाहिजे, सर्वांसोबत सारखा केला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे याचं सी उत्तर काय झालं, इक्वॅलिटी बरोबरीने काय बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे याचं सी उत्तर फायनल. नंतरचा प्रश्न आहे, नीता आणि तिच्या जोडीदाराला एकाच कामासाठी समान पगार दिला जातो, हे रिकामी जागाचे उत्तम उदाहरण आहे. आताच आपण डिस्कशन केलं. काय डिस्कशन केलं की नीता आणि तिच्या जोडीदाराला, ठीक आहे, नीता आणि तिचा जोडीदार असणार, दोघांनाही बिलकुल समान, म्हणजे कामही सारखं आहे आणि पगारही सारखा आहे. काम सारखा आणि पगार सारखा म्हणजे विषय संपला ना. त्याला आपण काय म्हणतो, जेंडर इक्वॅलिटी म्हणतो. म्हणजे काय, लिंग समानता. म्हणजे तिथं हे नाही बघितलं गेलं की मुलगी आहे म्हणजे तिला कमी पगार घ्यायचा, मुलगा आहे म्हणजे त्याला जास्त पगार द्यायचा, असं काही बघितलं नाही. त्याला जेंडर इक्वॅलिटी म्हटलं जातं. म्हणजे याचं बी उत्तर काय झालं, एकदम फायनल झालं. ठीक आहे, नंतरचा प्रश्न आहे, कामाची जागा ही अशी जागा आहे जिथे विविध पार्श्वभूमीतील कर्मचारी नियुक्त केले जातात. ठीक आहे, विविध पार्श्वभूमी म्हणजे अलग अलग ठिकाणचे अलग अलग कलागुण असलेले लोक एकत्रित केले जातात. कुठं, कामाच्या ठिकाणी. कंपनीचे एक उदाहरण घ्या. आणि ते सुरक्षित आणि आदरयुक्त वातावरणात काम करतात. बिलकुल, ते सुरक्षित वातावरण आणि त्या सर्वांचा एकमेकांचा आदर करणाऱ्या ठिकाणी ते काय करतात, कामं करतात. ठीक आहे, मग रिकामी जागा हे कशाचे उदाहरण आहे, याला काय म्हणू, विविधता म्हणू. म्हणजे जे आपल्या चॅप्टरचंच नाव आहे डायव्हर्सिटी. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचे आले, विविध लोक आले, विविध कला गुणांसोबत आले, सर्व एकमेकांचा सन्मान करतात, बरोबर आहे, सर्वजण सुरक्षितपणे आहे. याला काय म्हणतो आपण, विविधता म्हणतो. जसं आपला देश विविधतेत एक आहे असं आपण म्हणतो ना, तर त्याचाच अर्थ असा की वेगळे वेगळे जाती धर्म असून आपण सर्व एकत्रित आहोत. त्याच्यामुळे म्हणजे याचं हे उत्तर काय झालं, हे कशाचं उदाहरण आहे, डायव्हर्सिटी म्हणजेच विविधतेचं उदाहरण आहे. ठीक आहे, म्हणजे याचं हे उत्तर काय झालं, फायनल झालं. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, भिन्न लिंग, जात, वर्ग, संस्कृती, आता जे बोललो, वय, शारीरिक शिक्षण, क्षमता, हे सर्व या लोकांना रिकामी जागा वाटणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला समान वाटायला पाहिजे ॲक्च्युली, तर तेव्हाच तुम्हाला काय वाटणार, सेफ वाटणार. म्हणजे एखाद्या, म्हणजे आता कोणतंही एक उदाहरण घ्या, काळा आहे, गोळा आहे, म्हणजे एक बघायला खूप सुंदर आहे आणि एक थोडंसं कुरूप आहे, तर त्याला असं कमीपणा नको वाटायला, सुरक्षित पण वाटायला हवा आणि एकदम एकमेकांना रिस्पेक्ट वाटायला हवा. कसा वाटायला हवा, रिस्पेक्ट वाटायला हवा. म्हणजेच काय की जे काय वेगवेगळे रंग असणार, हाईट असणार, जाती असणार, सर्व काही वेगळं वेगळं आहे, तर या सर्व लोकांना सुरक्षित आणि आदरणीय वाटणे आवश्यक आहे. कुठे पण असो, कामाचं ठिकाण असो किंवा कुठचंही ठिकाण असो, लक्षात ठेवायचं याच्यामध्ये भेदभाव व्हायलाच नको. आपण शिक्षित आहोत ना त्याच्यामुळे. ठीक आहे, म्हणजे याचं बी उत्तर काय झालं, परफेक्ट झालं. त्याच्यानुसार वैविध्यपूर्ण कार्यस्थळ रिकामी जागा वाढवते. आता बघा, डायव्हर्स वर्कप्लेस म्हणजे काय, विविधता. आत्ताच आपण तो शब्द ऐकला. ठीक आहे, म्हणजे काय की एखादं ठिकाण आहे जिथं आपण काम करतो, तिथं सर्वांना, ना जाती, ना धर्म, ना लिंग, म्हणजेच काय मुलगा आहे, मुलगी आहे, असं काहीही न बघता सर्वांना समान अधिकार, समान सर्व काही, सर्वांना समान वेतन, समान काम असं जिथं असतं, त्याला म्हणजे त्या ठिकाणी काय होते, त्या ठिकाणी उत्पादकता काय होते, वाढते. उत्पादकता काय, सर्व खुश असते ना. म्हणजे कोणाला काही कोणाबद्दल कमीपणा नाही, कोणाला जास्तपणा नाही, कोणाचा काही भेदभाव नाही, सर्वांना पगार सारखा, सर्वांना सर्व, तर तिथं उत्पादन काय होते, तिथं वाढून जाते. ठीक आहे, म्हणजे कार्यस्थळावर जर डायव्हर्स असलं तर चांगल्या पद्धतीनं काय करतो, प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते आणि प्रोडक्शन पण वाढू शकतो. म्हणजे याचं हे उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. नंतरचा प्रश्न आहे, तन्वीच्या टीममध्ये वैविध्यपूर्ण म्हणजे आत्ताच डायव्हर्स लोक नाही आहे, ते वैविध्यपूर्ण कार्यबल असण्यात अनेक अडथळे आहे, त्यामुळे रिकामी जागा होऊ शकते. काय होऊ शकते, कॉन्फ्लिक्ट, म्हणजे त्याला संघर्ष म्हणू शकतो आपण. म्हणजे बघा, तन्वीच्या टीममध्ये आहे ना, सर्व म्हणजे एकमेकाचं जमतच नाही आहे समजा, म्हणजे भेदभाव चालू आहे किंवा कॉन्फ्लिक्ट नाही म्हणू आपण, भेदभाव चालू आहे समजा, कोणाचं काही पटत नाही आहे, कोणाला रंग पटत
पटत नाही, कोणाला कोणाची जात नाही पटत आहे, म्हणजे अशा टाईपचा धर्म नाही पटत, अशा टाईपचा तिथं विषय चालला आहे. मग कोणाला मुली नाही पटत, मुलीला मुलं नाही पटत आहे, बरोबर आहे. मग असं राहून सोबत काम करूच शकत नाही टीममध्ये आपण. मग त्याच्यामुळे काय होतं, तिथं संघर्ष होते. काय होते ॲक्च्युली तिथं भेदभाव सुरू झाला की तिथे काय होतं, संघर्ष होतो. मग त्यामुळे इथं यामुळे रिकामी जागा होऊ शकते. काय होऊ शकते, संघर्ष होऊ शकते. म्हणजे काय, टीममध्ये काय नाही, आपलं डायव्हर्स नाही आहे, जसं आता आपण बोललो डायव्हर्स नाही आहे, म्हणजे समानता नाही आहे. त्याच्यामुळं काय होतं, इथं संघर्ष होण्याचा चान्स जास्त असतो. असंही कुठेही तुम्ही बघितलं तरी असंच होतं. ठीक आहे, म्हणजे याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, मीनाला तिच्या सहकार्याची इंग्रजीत बोलणे सोयीचे वाटत नाही, हे रिकामी जागाचे उदाहरण आहे. आता म्हणजे बोलायला कोणतं, आता इथं इंग्रजी उदाहरण दिलं आहे, तेलुगू, हिंदी, मराठी काही पण असू शकते. त्या भाषेमध्ये बोलायला बिलकुल आवडत नाही किंवा तिला बोलणं सोयीचं वाटत नाही. मग याला आपण काय म्हणू शकतो, जातीचा अडथळा आहे का, नाही. कल्चरल अडथळा आहे का, नाही. त्याला काय म्हणू आपण, संप्रेषण किंवा आपण काय म्हणू, कम्युनिकेशन अडथळा म्हणू. काय म्हणू, कम्युनिकेशन किंवा संवाद जो करतो ना त्याचा अडथळा. कारण तिला इंग्लिश नाही बोलावंसं वाटत, बोलता नसेल येत, असंही होऊ शकते, बरोबर आहे. म्हणून याचं सी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. ठीक आहे. त्याच्यानंतरचं आहे, आदर आणि सहानुभूती असलेल्या लोकांचा समावेश करण्याच्या प्रथेला रिकामी जागा म्हणतात. आता नेमकं काय म्हणतात बघा. समजा आपलं घर आहे, ठीक आहे, एक हिंदूचा आहे, एक मुसलमानांचा आहे, एक ख्रिश्चन आहे, असे वेगळ्या वेगळ्या धर्माचे लोक आहे. आणि समजा हिंदूच्या घरी दिवाळी आहे, मग तो काय करणार की मुसलमान असणार त्यालाही आपल्या दिवाळीला घरी बोलवणार, ख्रिश्चन असणार त्यालाही बोलवणार, पुन्हा जे काही हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई जेवढे काही सर्वांना बोलवणार आपल्या घरी दिवाळी साजरी करायला. म्हणजे काय झालं, याच्यामध्ये सर्वांचा आदर झाला. ठीक आहे, मग त्यांनी आले म्हणजे त्यांनी आदर केला आणि त्यांना बोलवलं म्हणजे त्यांना सहानुभूती पण झाली, बरोबर आहे. तर मग अशा म्हणजे एकत्र लोक येतात अशा फेस्टिवलला म्हणा, एखाद्या प्रोग्रामला म्हणा, मग त्याच्यात लग्न पण असू शकते ते, बरोबर आहे, लग्नाचाही कार्यक्रम राहू शकते. मग अशा याला काय म्हणतो आपण, इन्क्लुजन म्हणतो. इन्क्लुजन म्हणजे समावेशन. म्हणजे ईद आहे तर हिंदू त्याच्या घरी जाईल आणि मुस्लिम हिंदूला बोलवणार, म्हणजे काय झालं, समावेशन झालं. आपण एकत्र राहू ना, म्हणजे आपल्या देशामध्ये विविधता आहे त्याच्यामुळं, बरोबर आहे. मग याला काय म्हणतो, याला समावेशन म्हणतो किंवा इन्क्लुजन म्हणतो. ठीक आहे, म्हणजे याचं हे उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, कामाच्या ठिकाणी आनंद आणि रिकामी जागासाठी सर्वसमावेशन वातावरण आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी आनंदी राहायसाठी आणि कामामध्ये ग्रोथ करायसाठी आपल्याला सर्वांनाच कसं असलं पाहिजे, सर्वांना समावेशक वातावरण असलं पाहिजे. जे इन्क्लुजन आता जो शब्द ऐकला ना आपण तोच वाला. म्हणजे काय, तेव्हाच आपला काय होऊ शकते, आपण आनंदी पण राहू शकतो आणि आपली ग्रोथ पण होऊ शकते, विकास पण होऊ शकते, कामही वाढणार, पगारही वाढणार, सर्वच वाढणार. कधी, जर आपण समावेशिक असलो सर्वजण, तर इन्क्लुसिव्ह असलो, म्हणजे एकामेकांना घेऊन चालणारे असलो तर. नाही तर मग तू हिंदू आहे, तू मुसलमान आहे, मग चालली ते भानगड वाढत, तसं नको व्हायला. ठीक आहे, म्हणजे याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, जेव्हा कंपनीच्या प्रत्येक सदस्याला कामाच्या ठिकाणी समान रिकामी जागा मिळेल तेव्हा कामाच्या ठिकाणी समावेश होतो. समावेश म्हणजे समावेशन, इन्क्लुजन जो आत्ता शब्द ऐकला आपण. सर्वांना समान संधी मिळत आहे म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, इन्क्लुजन म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, इन्क्लुजन. तेव्हा तिथे इन्क्लुजन आहे वर्क प्लेसवर असं आपण म्हणू शकतो. म्हणजे याचं हे उत्तर काय, एकदम परफेक्ट. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, अध्यक्षाऐवजी अध्यक्ष हा शब्द वापरावा लागेल, ही रिकामी जागाची प्रथा आहे. याला काय म्हणता येईल, इन्क्लुजनच म्हणता येईल. म्हणजे बघा, जसं एखादी मोठी शाळा आहे, त्या संस्थेचा संस्थापक आहे, ठीक आहे, तर ती बाई पण राहू शकते, माणूस पण राहू शकते. मग कसं आपण म्हणताना काय म्हणतो, चेअरमन म्हणतो. काय म्हणतो, चेअरमन. आता चेअरमन म्हणजे माणसासाठी झाला, पण मग बाईसाठी काय म्हणायचं, चेअरवुमन म्हणायचं का, नाही. मग त्याच्यासाठी मग एक कॉमन शब्द वापरायचा, चेअरपर्सन. काय वापरायचा, चेअरपर्सन. म्हणजेच आपण त्याला अध्यक्ष. मग ती महिला पण असू शकते आणि पुरुष पण असू शकते. मग याला आपण नेमकं काय म्हणतो, याला काय म्हणतो, समावेशन म्हणतो. म्हणजे दोघांनाही एकच शब्द वापरणं म्हणजे काय झालं, ते इन्क्लुजन झालं. काय झालं, इन्क्लुजन. ठीक आहे, म्हणजे याला बाहेर देशामध्ये तुम्हाला सांगतो, आपल्या इकडे सर मॅडम म्हटलं जातं, बाहेर देशात सरही नाही मॅडमही नाही. म्हणजे काम करणारे, बरं शिक्षकांची गोष्ट नाही करता मी, काम करणारे सरळ नावच घेतले जाते तिथं, की ज्याचं जे नाव असेल त्या नावानेच त्या नावा दिलं. म्हणजे कोणालाच सर नाही, कोणालाच मॅडम नाही, म्हणजे भेदभाव नाही. ठीक आहे, आपण अजून तिथपर्यंत पोहोचायचं, आपण लगेच माग असलेले आहोत. ठीक आहे, तर याचा सध्या तरी आपण होऊन जाऊ, आपण चालू आहे, आपण रेसमध्ये आहोत. तर याचं डी उत्तर काय, एकदम परफेक्ट. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे,
सुबीरला कामाच्या ठिकाणी सर्व सण साजरे करायचे आहे हे दर्शवते की तो रिकामी जागा आहे, सर्व समावेशक आहे, म्हणजे इन्क्लुझिव्ह आहे तो. म्हणजे काय, त्याला सुबीरला काय करायचं आहे, तिथं जिथं काम करते तिथं सर्वच, म्हणजे ज्या पण जातीचा ज्या पण धर्माचा सण आहे सर्व साजरे करायचे आहे. म्हणजे तो कसा आहे, सर्व समावेशक आहे, म्हणजे सर्वांना घेऊन चालणार आहे, म्हणजे सर्व इन्क्लुझिव्ह आहे तो. कसा आहे, इन्क्लुझिव्ह. पण त्याचं हे उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. नंतरचा प्रश्न आहे, रिकामी जागा ही एक गंभीर समस्या आहे जी कामाच्या ठिकाणी व्यक्तींच्या मानसिक, भावनिक, शारीरिक आरोग्यावर परिणाम करते. अशी कोणती गोष्ट आहे कामाच्या ठिकाणी की जी काय करते, गंभीर समस्या आहे ॲक्च्युली, ठीक आहे. आणि त्या समस्येचं निवारण 2013 मध्ये केलं गेलं आहे, ठीक आहे. 2013 मध्ये ॲक्ट काढला गेलेला, कशाबद्दल आपण बोलू, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय होते, व्यक्तीचं मानसिक, भावनिक आणि शारीरिक दुखावले जाते, म्हणजे त्यांच्यावर परिणाम होतो. ते त्याला काय म्हणू, कंपनीचे नियम आणि तसं होणार का, बिलकुल नाही. का व्यवस्थापकासोबत बैठक केल्याने, म्हणजे मॅनेजरसोबत बैठक केल्याने होणार आहे का, नाही. काय, जर लैंगिक छळ झाला, म्हणजे काय, सेक्शुअल हरासमेंट, मग त्याच्यासाठी 2013 मध्ये प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हरासमेंट म्हणजे पॉश नावाचा ॲक्ट काढला. मग त्याच्यामध्ये नियम बनवले सर्व कामाच्या ठिकाणी. आता हा पॉश घरी नाही लागत, लक्षात ठेवायचं, हा कामाच्या ठिकाणी वर्क प्लेस आहे तिथेच लागतो. तिथे मग वेगळ्या पद्धतीने बोलणं, ठीक आहे, म्हणजे ज्याचा संबंध सेक्शुअल हरासमेंटशी येऊ शकतो, म्हणजे लैंगिक छळाशी येऊ शकतो, तसं जर आढळलं, म्हणजे एखाद्या महिलेशी अवर्तवणूक जर तशी असली तर ते दंडे खायसाठी माणसांनी तयार राहायचं, असा तो ॲक्ट आहे. भरपूर सारे त्याच्यात नियम आहे, तर तेवढा आपल्याला सध्या गरज नाही आहे. त्याचं हे उत्तर काय आहे, बिलकुल बरोबर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर भारत सरकारने 2013 मध्ये, आत्ताच बोललो आपण, ठीक आहे, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ त्याच्यासाठी प्रतिबंध म्हणजे रोकथाम केली त्यांनी, ठीक आहे. निषेध केला म्हणजे नकार, आणि निवारण म्हणजे त्याला सॉल्व्ह करणं, ठीक आहे. कायदा पास केला, सोप्या भाषेत त्याला रिकामी जागा असेही म्हणतात. त्याला म्हटलं जातं प्रोव्हिजन ऑफ सेक्शुअल हरासमेंट, म्हणजे याचं डी उत्तर काय बरोबर आहे. म्हणजे जे 2013 मध्ये महिलेसोबत होणाऱ्या लैंगिक छळाला रोखण्याकरिता जो ॲक्ट तयार केला सरकारने, भरपूर सारे नियम आहे ना, त्यांच्यासोबत असं काही चित्र दाखवता येत त्यांना, ना काही बोलता येत, म्हणजे अशा प्रकारेचं जिथं छळ होऊ शकते तर याला पॉश असं म्हटलं जातं. तो फक्त कार्यस्थळीच लागतो, घरच्यासाठी वेगळे नियम आहे, ठीक आहे, म्हणजे कार्यस्थळाच्या बाहेरच्यासाठी वेगळे नियम आहे, ठीक आहे. म्हणजे याचं डी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतर आहे, पॉश कायद्यानुसार 10 किंवा अधिक कर्मचारी असलेल्या कोणत्याही कामाच्या ठिकाणी रिकामी जागा असणे आवश्यक आहे. एक काय असली पाहिजे, इंटरनल कमिटी असली पाहिजे, म्हणजे काय, अंतर्गत समिती असली पाहिजे, ज्याच्यामध्ये ती महिला कंप्लेंट करू शकली पाहिजे. 10च्या वर जर कर्मचारी असणार तर त्या कंपनीमध्ये कंपल्सरी IC असते. IC म्हणजेच काय, इंटरनल कमिटी असते, त्याच्यामध्ये त्याची अध्यक्ष महिलाच असते, ते त्या कंपनीची नाही, बाहेरची, ठीक आहे. त्याच्यामध्ये कंपनीचा चेअरमॅन, बाहेरची मेन एक महिला कोणती तरी, मग त्या कंपनीतल्या पण महिला, मग तिथे ते कंप्लीट करते, मग त्याचा विषय करून टाकते जो असा बदमाशी करताय त्याची, ठीक आहे. असा तो नियम आहे पुन्हा. तर याचं हे उत्तर काय, एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ रिकामी जागा येथे होऊ शकतो. आता कामाच्या ठिकाणी म्हणजे कोणत्या ठिकाणाला कामाचं ठिकाण म्हणायचं बघा. पहिलं कार्यालय म्हणजे ऑफिस, कामाचं ठिकाण झालं, तिथे झाला तरी पॉश ॲक्ट लागतो. ऑफिसचा व्हॉट्सअप ग्रुप आहे बघा, व्हॉट्सअप ग्रुप आहे, तिथेही जर महिला असती ना, काही विचित्र जर टाकलं आणि विचित्र जर घडलं, तिथेही पॉश ॲक्ट लागतो आणि लंब काम होते, ठीक आहे. त्याच्यानंतर कार्यालय, ऑनलाईन बैठक, ऑनलाईन मिटिंग चालली, तिथेही काहीतरी विषय झाला, तिथेही काय होतो, पॉश ॲक्ट लागतो. म्हणजे जिथं कामाचा संबंध आला तिथे काय होतो, पॉश ॲक्ट लागतो. म्हणजे सर्व ठिकाणला म्हणण्याचं डी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतर पॉश अंतर्गत कामाची जागा रिकामी जागा असते. आता कामाची जागा कोणाला म्हणायचं बघा, लक्षात घ्या, कार्यालयाची जागा कामाचीच जागा आहे, तिथे पॉश ॲक्ट लागतो. कामाच्या उद्देशाने कर्मचाऱ्यांना भेट दिलेले सर्व ठिकाण, म्हणजे कामाकरता एखाद्या हॉटेलमध्ये कोणतं तरी काम आहे, हॉटेलमध्ये जरी गेले आणि तिथं जरी घडलं तरी ते कामाचंच प्लेस झालं, त्याला तिथेही पॉश ॲक्ट लागतो. नियोक्त्याने प्रदान केलेली वाहतूक, म्हणजे ऑफिसपासनं घरपर्यंत एखाद्या बसमध्ये जर नेऊन सोडत असणार, ट्रान्सपोर्ट असणार, कंपनीची बस असणार, तेही काय झालं, कंपनीचंच काम झालं, म्हणजे वर्क प्लेसच झालं, तर तिथेही पॉश ॲक्ट लागतो. सर्वच ठिकाणी काय होतो, पॉश ॲक्ट लागतो. म्हणजेच काय, प्रोव्हिजन ऑफ सेक्शुअल हरासमेंट. लक्षात ठेवा, हे महिलेसाठी आहे, पुरुषासाठी अजून तयार व्हायचा आहे, ठीक आहे. तर याचा हा 30वा प्रश्न होता. कोणत्या चॅप्टरचा, आपला जो चॅप्टर होता डायव्हर्सिटी अँड इन्क्लुजन, तर 7वा चॅप्टर अशा पद्धतीने इथे संपलेला आहे 16व्या क्लासमध्ये. आपण नंतरचा राहील मग आपला 8वा चॅप्टर, तर त्याला आपण नंतरच्या क्लासमध्ये काय करू, कंटिन्यू करू. पण तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे,
जर व्हिडिओ आवडला असणार तर आठवणीने त्याला लाईक करायचं आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत काय करायचं, शेअर करायचं, जेणेकरून त्यांना मदत व्हायला हवी. आणि मनामध्ये काही प्रश्न असणार, कन्फ्युजन असणार तर तुम्ही काय करू शकता, कमेंट पण करू शकता. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.